बघा जत्रा बी बेकार भारी भरायलो हा तुम्ही देखील राहणार बाकी गर्दी आहे पाहायला बायको लगी है 2 नंबर 1 नंबर लगी है बायको तर हॅलो फ्रेंड मी आहे सोनू आणि हे माझे मित्र 2 जया आणि मुक्सा म्हणजे कृष्णा. तर बघू शकतात हे माझे आम्ही तिन्ही मित्र आणि तुम्ही व्हिडिओ बघत आहेत तुम्ही पण आमचे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का आंबडीची यात्रामध्ये किती गर्दी असते. तर माहितीच असेल तुम्हाला खूप गर्दी असते. तर आपला नेक्स्ट ब्लॉग आहे हा. तर मला वाटलं की आदिवासी भाषेमध्ये तर तुम्हाला समजत नसेल म्हणून मी मराठीमध्ये ब्लॉग बनवत आहे. तुम्हाला समजता वही बाकी जणांना समजत दोस्तों पण बाकी जणांना नाही समजत तिने करता मिक्स विक्स बोलीनं आपणं चॅनलला सबस्क्राईब करले जा आणि ब्लॉग पटनो तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर जा. तर बघू शकता मित्रांनो खूप गर्दी आहे आणि आमची गाडी पार्किंगला लावली होती. पार्किंगला लावायची रक्कम 100 रुपये फी होती. तर बघू शकतात हा माझा फ्रेंड कृष्णा आणि हा जया आणि त्याच्या मागे एक मुलगी येत होती. ती कुठली होती काय माहिती पण बघत होती त्याला. त्यासाठी आम्ही फिरत होतो तिच्या मागे नाही आम्ही पुढे होतो. सॉरी. तर बघा मित्रांनो खूप मजा आली आणि अशी एन्जॉय कधीच आली नसेल अशी इतकी एन्जॉय. तर बघू शकता तुमची आयटमला देणार तुम्ही गिफ्ट तर घेऊन घ्यायचा पांडा. तर विचारायला गेलो आम्ही पांडा तर सांगून दिलं त्यांनी आम्हाला 450 रुपये. तर कोण घेणार 450 रुपये. तर घेऊ शकतो असतो पण आम्हाला दुसरे गिफ्ट पण घ्यायचं होतं त्यासाठी आम्ही नाही घेतलं. तर बघा तुम्ही आंबीची जत्रा वादळ बी निघालेले होते खूप. तुम्ही बघत आहेत किती छान वादळ निघालेले होते आणि खूप मजा बी येत होती यात्रामध्ये फिरायला. तर सर्वांची मजा येते तसं आमची पण येत होती. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करायचं आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी आपलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं कारण की अजून खूप फिरलो आहे त्यांचे अजून एडिटिंग बाकी आहे. एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला जरूर टाकणार तो व्हिडिओ पण. आणि बघा फायनली आम्ही पोचलो होतो गर्दीमध्ये म्हणजे जवळ मंदिराच्या जवळच पोचलो होतो. फायनली पोचणारच होतो. तर बघू शकता तुम्ही. तर हा बघा मी आणि माझ्या मागे आहे जया. तर असं गर्दीमध्ये तर असं चालावं पडतं नाही तर एखाद्याला ठोकले गेलो तर आम्ही तर आदिवासी आहेत आणि आमच्या एरियामध्ये जर असं ठाकले जातात मुलींना ठोकले पण जातात तरी आपल्याला ठोकतात. तुम्हाला तर माहिती आहे त्यासाठी सांभाळून चालावं पडतं. तर बघा तुम्ही आणि एन्जॉय तर खूप येतो. सर्वात जास्त एन्जॉयमध्ये धनेर आंबीची यात्रामध्ये येतो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे. तसंच आमचा पण खूप एन्जॉय आला होता. तो एन्जॉय तुम्हाला दाखवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आमच्या चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. आपली जिंदगी एकच टाइम भेटते तुम्हाला माहिती आहे त्यासाठी आपण फिरून घ्यायचं. तर हा बघा माझा लूक. मी काळा चष्मा आणि ग्रीन शर्ट अँड ब्लॅक पॅन्ट फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट अँड फॉर्मल शूज असा आपला लूक होता. बघू शकता तुम्ही आपला फॉर्म होता असा आणि समोर आपला कन्हाळा महाराजचा गेट होता. तर बघून घ्या तुम्ही कन्हाळा महाराजचा गेट. नाही बघितला असेल बघितला आहे तुम्ही. गेट तर खूप छान सजवलेला होता फुलहाराने आणि मंदिराचं काम बी चालू होतं. तरी बी यात्रामध्ये गेलो होतो. यात्रा भरलीच होती ना. तर फायनली आमचं पहिलं काम असतं दर्शन घ्यायचं मग नंतर फिरायचं. तर ही आहे विहीर. ही पूर्वजांकाळाची विहीर आहे मित्रांनो आणि हा त्याच्यासमोर गेट आहे. ही विहीर केव्हाची आहे ते तर माहिती नाही पण आहे खरंच ते दाखवतोय तुम्हाला. कमेंटमध्ये तुम्ही सांगा केव्हाचे आहे. आणि हे बघा गेट खूप छान गेट आहे आणि गेटाच्या मध्ये आपले कन्हाळा महाराजचा मंदिर आहे. तर फायनली मंदिरात जात होतो आम्ही दर्शन करून घेतलं. त्यासाठी सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉग